लव जिहाद विरोधात कायदा करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली। याबाबत सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळानं जिल्हा प्रशासनाला मागण्यांचं निवेदन दिलं। 14 फेब्रुवारी 2025 रोजी लव जिहाद विरोधात कायदेशीर अभ्यास करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्यात आली होती। मात्र अद्याप ही कायदा तयार झाला नाही। बळजबरीनं धर्मांतर करून लग्न करण्याचं प्रमाण वाढलं असून यावर कडक कारवाई करण्यासाठी लव जिहाद विरोधी कायदा करावा अशी मागणी हिंदुत्ववादी नेते आणि महिलांनी केली। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। गेल्या अधिवेशन मध्ये विधेयक पास करण्यात आला की ज्या हिंदू महिलांवर, ज्या मुलींवर जे अत्याचार होतोय, लव जिहाद ह्या कायद्यावर लवकरच समिती गठन करू असं सांगण्यात आलं। पण ह्याच्या विरोधात काही तसं झालेलं नाही आहे। अद्याप आम्ही तेच तळमळ करतो, आम्ही महिला मोर्चा काढतो, निवेदन देतो। ह्याच्यावर कुठलाच कायदा अजून अंमलात आणलेला नाही आहे। ह्याच्या विरोधात आम्ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कलेक्टर ऑफिसला निवेदन देतोय। जर आमची मागणी मान्य करण्यात नाही आली तर ह्याच्या विरोधात तीव्र आंदोलन आम्ही करू असं आम्ही प्रशासनाला इशारा देतोय। आजकाल काय झालं की हिंदू मुलींना अजिबात सुरक्षितता नाहीये, कारण आई वडील शाळेला पाठवतात, बाहेर पाठवतात, पण बाहेर पाठवणं हे आम्हाला अशक्य झालेलं आहे। आम्ही पण एक आई आहोत। त्यामध्ये काय झालं, आता कायदे इतके वाढलेले आहेत। ह्या महिन्यामध्ये 5-6 तर मुली म्हणजे आपल्या पोलीस स्टेशन आले। परवाचीच गोष्ट 15 दिवसाखालची पाहिली तर सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झाला एका मुलीवर, अल्पवयीन मुलीवरती। तर त्यामध्ये सुद्धा वकील लोक पण इन्व्हाइट आहेत। मला एवढंच म्हणायचं की ह्यामध्ये तुम्ही मुलींना सुरक्षितता आणि सगळं आम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही सहभाग करून आम्हाला ह्याच्यावरती तुम्ही एक हा निर्णय अंमलात आणावा एवढेच मी विनंती करते। कारणाने महिला कुठे सुरक्षित आहेत, कॉलेजच्या बाहेर असले तरीही किंवा कुठल्याही शॉपिंग मॉलमध्ये म्हणा, कुठेही शाळेच्या बाहेर म्हणा, हे सगळे जिहादी लोक थांबलेले असतात आणि त्या लोकांमुळे आपल्या मुली कुठेही सुरक्षित आहे हे त्या आई वडिलांना आणि पालकांना कुठेही कळत नाही आहे की आपल्या मुली इथनं निघतात आणि जातात कुठे, ह्यांचं काय होत आहे। तरीही माझं प्रशासनाला एवढंच सांगणं आहे की आज जे आम्ही निवेदन दिलेलं आहे ते सर्व तुम्ही मनाने हे करायला पाहिजे, अंमलात आणून तुम्ही ह्याच्यावरती कायदा सुव्यवस्था हे नियमित व्हावी अशी आमची नम्र विनंती। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लव जिहाद हा जो मुद्दा आहे तो सगळ्या स्तरामधून खूप जास्त तापत आहे। आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना एकच नम्र निवेदन करायचं आहे की जोपर्यंत तुम्ही ह्याबद्दल कायदा काढणार नाही तोपर्यंत या अशा गुन्ह्यांना आळा बसणार नाही। तर आपल्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सर्व स्तरातून होणाऱ्या या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कृपया तुम्ही लवकरात लवकर कायदा आणून तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना सुरक्षित करावं। ही गेल्या वर्षी 14 जानेवारीला लव जिहाद आणि धर्मांतरण विरुद्ध एक कायदा गठन करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती। याला 1 वर्ष उलटून गेलं, ना ती समितीचं पुढे काय झालं ना तो कायदा गठीत झाला। आमच्या मुली दिवसेंदिवस लव जिहादला बळी पडत आहेत। मुलींचे धर्मांतरण केले जाते, त्यांना बीफ वगैरे खाऊन घातले जाते आणि जीवे मारले जाते। मग सरकार किती दिवस अजून झोपणार आहे? आमची सरकारकडे निवेदन देऊन आम्ही अशी मागणी करतोय की लव जिहाद विरुद्ध आणि धर्मांतरांविरुद्ध कायदा हा पारित व्हायलाच हवे। लव जिहाद आणि गोहत्या बंदी, त्याचप्रमाणे धर्मांतरांच्या विरुद्ध कायदा हा व्हायलाच हवा। मागच्या 14 फेब्रुवारी 2025ला लव जिहाद आणि बाल धर्मांतर रूपांतर हे जे काही चाललेलं होतं त्यावर कायदा आणणं गरजेचं आहे। मी 1 वर्ष झालं ह्याचं वाट बघत आहे, परंतु ह्यावर काही कायदा झालेला नाही आहे। मग आम्ही त्यासाठी इथे आलेलं आहे। आम्हाला कायदा पाहिजे आणि सुरक्षा पाहिजे उद्याच्या आमच्या मुलींसाठी। यावेळी अंबादास गोरंटला, रवी गोणे, सुधीर बहिरवाडे, शिवराज गायकवाड यांची उपस्थिती होती।